जारण हा शब्द आपली संकल्पना आपल्या भारतीय लोककथेतील आणि लोकसंस्कृतीतील काळी जादू, ब्लॅक मॅजिक, मनोवैज्ञानिक भीती आणि स्त्रीभोवती असलेल्या अंधश्रद्धांशी निगडीत आहे. जारण म्हणजे नेमकं काय? जारण ही एक लोकपरंपरेतील संकल्पना आहे, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात ऐकायला मिळते. याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीवर, बहुधा स्त्रीवर, अधोरीत किंवा तांत्रिक पद्धतीने केलेली मानसिक किंवा आत्मिक त्रास. जारण म्हणजे भूत नाही, पण त्यातूनही धोकादायक. हे भूत नसलं तरी त्याच्या इतकीही भीती निर्माण करतं. जारण हे कोणीतरी जाणीवपूर्वक दुसऱ्यावर पाठवलेलं मनाचं संकट असतं. यात व्यक्तीच्या वागण्यात, बोलण्यात, विचारांमध्ये बदल दिसू लागतात. ती व्यक्ती कधी हसते, कधी रडते, कधी आपल्याशीच बोलते, कधी गुढ्याशी, कधी बाहुलीशी, आणि ही अवस्था इतरांना वेडेपणा वाटते, पण ती मानसिक त्रासाची एक खोल प्रक्रिया आहे. मनोवैज्ञानिक बाजू म्हणजे आधुनिक मानसशास्त्रानुसार हे ट्रॉमा या फिर मानसिक अपघाताचं बाह्य स्वरूप असू शकतं. जारण हा अनेकदा पोस्ट ट्रॉमिक स्ट्रेस, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी किंवा डिप्रेशनचा लोकपरंपरेतील शब्द ठरतो. पण गावकरी समाजात हे अंधश्रद्धा, देवी देवता किंवा काळी शक्ती जोडून बघितलं जातं. सिनेमात जारणचा वापर का केला जातो? 1. सस्पेन्स तयार करण्यासाठी. प्रत्येकाला असं वाटत राहतं की हे खरंच आहे की कल्पना. 2. समाजातील स्त्रीभीती दाखवण्यासाठी. स्त्रीला पळवणं, तिचं वेडं ठरवणं आणि तिचा आवाज दाबणं, हे सगळं जारणच्या रूपात दर्शवतात. 3. लोककलेचं रूपांतर मनोवैज्ञानिक थरारात. जारण हे फक्त हॉरर नाही, हे स्त्रीच्या आतल्या अंधाराचा शोध आहे. चित्रपटात अमृता सुभाषची राधा या पात्रावर जारण झालंय का, की ती आपल्या गिल्ट आणि भूतकाळात अडकलेली आहे? ही गोंधळलेली अवस्था प्रत्येकाला शेवटपर्यंत विचार करायला लावते. थोडक्यात, जारण ही अंधश्रद्धा आहे का, की मानसिक आजार, की एक चित्रमय भयाची कथा? त्याचं उत्तर आपल्याला प्रत्येकाच्या नजरेत वेगळं सापडेल. तर तुम्ही हा मूवीही बघू शकता. आणि जारण हा शब्द माझ्यासमोर एक नवीन प्रकारे आला, त्यामुळे मी याला शोधण्याचा प्रयत्न केला आणि शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला सांगण्याचाही प्रयत्न केला. दिस इज आर्ज विक्रम. ऐकत राहा, स्टेडियम विथ आर्ज विक्रम.